सोबत ज्या एनडीएचे घटक जे नेते आहे आता त्या लीडरांचंही कर्तव्य आहे की आपल्याला जर पुढे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सीटची आवश्यकता जर आहे तर या लोकांना सगळे लोकांनी मोठे लीडरांनी समजून घेतलं पाहिजे। मी तर खूप नवीन आहे, मी फक्त काम करू शकते जनताची सेवेसाठी 5 वर्ष नाही 13 वर्षापासून अमरावतीकरांच्या सेवेमध्ये आहे। मी बस एवढंच म्हणन की मी सगळ्यांना विनंती करत आहे, सगळे लीडर्स माझ्यापेक्षा मोठे आहे, अनुभवी आहे की अमरावतीच्या विकासासाठी आपण सगळे एकत्रित यावं। धर्म युतीचा धर्म पाळला नाही तर त्यांनी खुशाल कारवाई करण्यास मोकळे आहे। त्यांची इच्छा नसेल तर आम्ही युतीतून बाहेर जायला काही अडचण नाही, पण मला असं वाटतं का एकंदरीत आमची जी लढाई आहे ती अमरावतीपुरती आता मर्यादित आहे आणि ती जागा आम्ही लढणार आणि जिंकणार पण। ब्रह्मदेव माहीत आहे का तुम्हाला? ते जरी खाली आले तर बच्चू कडू एकदा ठरवतोय तर मग आम्ही कोणाला भीत नाही, घबरावत नाही। आम्ही दफन झालो तरी चालन पण दिलेला शब्द मोडणार नाही। अजूनपर्यंत सागर बंगल्यातून त्यांना फोन आला नाही आणि बैठक झाली नाही। जसं प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद जी आमच्या सागर बंगल्यामध्ये आहे ते बच्चू कडू नावाचं पण वादळ आमचा सागर बंगला निश्चित पद्धतीने थांबवेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे। नितेश राणेंनी कोणाच्या फोनवर ब्रह्मदेव जरी खाली आला ना, बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाहीये। त्यांचा बाप असू शकतं, बच्चू कडूचा नाहीये, लक्षात घ्या। नितेश राणेंना असं वक्तव्य करणं चांगलं नाही। कोणाहून कोणी फोन आला आणि काही झालं, आमचा बाप शेतकरी शेतमजूर आहे आणि आम्हाला थांबवण्याची ताकद सध्या तरी भारतात कोणामध्ये नाहीये, कोणत्या नेत्यामध्ये नाही। तर ते ठीक आहे, त्यांना भीती वाटत असेल, आम्हाला नाही आहे।